नमस्कार मित्रांनो, माझं चॅनल आहे राजू खरोडे या नावाने. आज मी एक ॲडमिट कार्ड SBIचं कशाप्रकारे डाउनलोड करता येईल मोबाईलवरून ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आलेले आहेत. त्यांनी मला मेसेज केले आहेत की सर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता, तुम्हाला माहिती असेल की ॲडमिट कार्ड SBIचे डाउनलोड करताना बऱ्याच प्रकारे आपल्याला एरर दाखवते किंवा वेबसाईट चालत नाही किंवा कोण्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे SBIचे ॲडमिट कार्ड 1 मार्चपासून चालू होणार आहे, त्याचे मेल बऱ्याच विद्यार्थ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना मेल आलेले आहेत मित्रांनो. मी पण फॉर्म भरलेला आहे SBIचा, तर मला पण मेल आलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आमचा फॉर्म भरतेवेळी चुकला का? आम्हाला मेल आलेले नाहीत अजून. तर 1 मार्चपासून पेपर पण आहे. ॲडमिट कार्डसाठी अगोदर आपल्याला मेल यायला पाहिजे. मित्रांनो, बरोबर आहे. काही कारणामुळे मेल येऊ शकत नाही. आपल्या ईमेलचा प्रॉब्लेम असते, वेबसाईटचा प्रॉब्लेम असते, आपल्या मोबाईलमध्ये देखील प्रॉब्लेम असतो. त्यामुळे पण ईमेल येत नाही कधी-कधी. तर नमस्कार मित्रांनो, SBIच्या परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIचे ॲडमिट कार्ड मोबाईलवरून कसे डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही क्रोम किंवा गुगलवर जाऊ शकता. क्रोमवर गुगलवर गेल्यानंतर आपण नाव सर्च करायचं, ते माझी नोकरी. ऑलरेडी माझ्यामध्ये आलेलं आहे. मी याच्यावर क्लिक कराल. क्लिक केल्यानंतर हा साईट ओपन झालेला आहे मित्रांनो. तर वर्तमान भरती आलेली आहे, म्हणजे आपली अपडेट आताची. तर मी इथे क्लिक केलेलं आहे. बघा, माझी नोकरीमध्ये सर्व प्रकारच्या जाहिराती, नवीन जुन्या लास्ट डेटच्या सर्व जाहिराती येतात मित्रांनो. हा महाराष्ट्र गव्हर्मेंटची ऑफिशियल साईट आहे मित्रांनो ही. चला, तर बघा इथं वर्तमान भरती आहे 2026. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे एक्झाम प्रवेशपत्र. आपल्याला प्रवेशपत्रावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, इथं हॉल तिकीट ॲडमिट कार्डची ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला दाखवित आहे RBI हॉल तिकीट भारतीय रिझर्व्ह बँक ऑफिस असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र 28 फरवरी आणि 1 मार्च 2026. मित्रांनो बघा, हे आपली एक्झामची डेट आहे. तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, याला ओपन करायचं आहे. लोड घेत आहे. इथे बघा, इथे परीक्षेची माहिती दिलेली आहे, माहिती पत्रक दिलेलं आहे. तुम्हाला जर इथे काही साईट ओपन करून तुम्हाला काही माहिती बघायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आहे प्रवेशपत्र. याच्यावर मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड काढायची साईट ओपन झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, एक लक्ष द्या. तुम्हाला ज्या प्रकारे, म्हणजे इथे 2 ऑप्शन आहेत, इंग्लिश आणि हिंदी आणि इंग्लिश. या दोन्हीपैकी तुम्ही एक ऑप्शन क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्या भाषामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड पाहिजे ते तुम्ही एक भाषा निवडून घ्यायची. आणि मित्रांनो, ज्या कोण्या विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे ॲडमिट कार्डसाठी, त्या विद्यार्थ्यांना त्या मेलवर आपला रजिस्ट्रेशन आणि रोल नंबर हे दोन्ही पण असतात. आणि इथे आपल्याला पासवर्ड आहे, ते आपली जन्मतारीख टाकायची आहे मित्रांनो. तर इथे मी जर टाकायला गेलं माझा ID पासवर्ड मित्रांनो, तर माझा इथे ऑलरेडी दाखवित आहे. तर मी तुम्हाला कशा प्रकारे जन्म डेट टाकायची ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे, एक डेमो करून. कारण की बरेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे की सर जन्मतारीख टाकली तरी ते चुकीची दाखवित आहे, इनव्हॅलिड दाखवित आहे.
तर तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे टाकायचे मी तुम्हाला आज एक डेमो दाखवणार आहे. मित्रांनो बघा, जन्मतारीख कोणाची असेल 1/1/2002, तर मित्रांनो पहिलं काय घ्यायचं बघा. 1/1/2002 मी आता कशा प्रकारे जन्मतारीख टाकतो ते तुम्ही नक्की बघा. तर मी टाकणार आहे बघा, सुरुवात करत आहे 01, नंतर इथे आपल्याला अशा प्रकारे डॅश द्यायचा आहे. मित्रांनो या डॅशला इंग्लिशमधून हायफन असं म्हटलं जाते, आपण याला मराठीमधून डॅश म्हणतो. तर डबल 01 घ्यायचा, परत याला डॅश द्यायचा आणि 2002 अशी जन्मतारीख टाकून द्यायची. त्यानंतर आपल्याला इथं कॅप्चर भरून घ्यायचं. तुमची जे जन्मतारीख आहे ते टाका मित्रांनो. मी तुम्हाला एक डेमो म्हणून सांगत आहे. आता मी हे सर्व कट करून घेईल आणि माझी जे जन्मतारीख आहे मी ते टाकून घेईल. बघा माझे इथं ऑलरेडी दाखवित आहे व्हिडिओमध्ये. तर मी हे क्लिक करून घेईल. माझी ऑलरेडी जन्मतारीख या ठिकाणी आलेली आहे. तर मी आता कॅप्चर भरून घेईल. स्मॉलमधून आलेलं आहे. आता इथे असं सर्व रजिस्ट्रेशन किंवा रोल नंबर टाकल्यानंतर आपल्याला जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. नंतर या ठिकाणी परत आपल्याला कॅप्चर भरून इथे लॉग इन करायचं आहे. बघा मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर इथे नाव आलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक. म्हणजे माझं हॉल तिकीट आता बघा इथं दाखवत आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची हॉल तिकीटवर माहिती असते. कोणत्या तारखेला आपला एक्झाम होणार आहे, सेंटर कुठल्या प्रकारे आलेलं, कोणतं आलेलं आहे, कोणत्या ठिकाणी आपला पेपर आहे, रिपोर्टिंगचा टाईम काय आहे, या ठिकाणी सर्व हॉल तिकीटवर असते मित्रांनो. फक्त आपण काळजीपूर्वक माहिती सर्व हॉल तिकीटवरली वाचवायची आहे परीक्षेला जाण्या अगोदर. कारण की आपल्याला तिथं फोटो, आपलं आयडेंटिटी कार्ड म्हणजेच आधार कार्ड न्यायचं असते सोबत. त्याशिवाय आपल्याला एक्झाम देता येणार नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, माझे सेंटर आहे आयन डिजिटल झोन चिकलठाणा. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मित्रांनो. हे इथे माझं सेंटर आलेलं आहे. अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करून हे सर्व माहिती वाचून घ्यायची मित्रांनो. या माहितीमध्ये दिलं आहे मित्रांनो की आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन जायचा आपल्याला सोबत मित्रांनो. आणि अर्ध्या तासापूर्वी अगोदर आपल्याला त्या सेंटरला, एक्झाम सेंटरला जाऊन थांबायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तरी पण मित्रांनो, कोणाला जर प्रॉब्लेम असेल हॉल तिकीटचा तर मला आपलं यूट्यूब चॅनल आहे राजू खरोडे या नावाने. तर आपल्या यूट्यूबला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूबला लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो. तर आपण या ठिकाणी आज इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.